नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की तुम्ही भरपूर दिवसाचं वेट करत आहेत की तो CET 2024चा जो रिझल्ट आहे त्याचं तुम्ही भरपूर दिवसाचं वेट करत आहेत, हे मला देखील माहीत आहे. ठीक आहे. तर कुठेही याची बातमी येत नाही की तुमचा रिझल्ट किती डेटला आहे, रिझल्ट काय, कधी, कसं, काय एक्झाम झाल्यात, निश्चित झाल्यात, रिझल्टची डेटच फिक्स होईना. तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुमची रिझल्टची डेट या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी मी एक टार्गेट देणार आहे व्हिडिओला 100 लाईक, 100 प्लस केले तरी चालेल, 100 लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, त्यांना देखील याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. आणि मी शेवटला एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे जी CET विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. ठीक आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. एवढीच टॅक्स तुम्हाला मी दिलेली आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. या ठिकाणी पाहू शकता की MST CET रिझल्ट डेट 2024 जर तुम्ही गुगलला टाकलं तर या ठिकाणी येतं महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स एक्झाम CET, म्हणजेच ओव्हरव्ह्यू व्हिडिओज डेट्स. या ठिकाणी डेट्समध्ये जर आलं तर इथं तुम्हाला 4 सेक्शन दिसतात. ठीक आहे. 4 सेक्शनमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन, ॲडमिट कार्ड अवेलेबल, एक्झाम आणि रिझल्ट अवेलेबल. आता एवढे सेक्शन दिसतात. आता 2024मध्ये 3च दिसत आहेत. ठीक आहे. या ठिकाणी रिझल्टचं काय फायनल झालेलं नाही, पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पहा, 2024नुसार मग रजिस्ट्रेशन डेट आहे 8 मार्च ते, म्हणजे ही आधी म्हणजे 2024मध्ये लवकर झालेलं आहे आणि 2023मध्ये उशिरा झालेलं आहे रजिस्ट्रेशन. ठीक आहे. ॲडमिट कार्ड पहा, ॲडमिट कार्ड या ठिकाणी पाहू शकता की ॲडमिट कार्डचं देखील तसंच आहे. या ठिकाणं ते देखील 13 एप्रिल म्हणजे लवकर आलं. एक्झाम देखील लवकर झालेली आहे, कारण की मी एक सांगू इच्छितो की 2024 हा जो काळ आहे हा पूर्ण इलेक्शन काळ आहे. ठीक आहे. इलेक्शनमुळे तुम्हाला 10चा देखील 12चा देखील रिझल्ट या ठिकाणं लवकर लावला गेलेला आहे. ठीक आहे. 10चा रिझल्ट जूनमध्ये लागत असतो, पण तो देखील मे महिन्यातच लावण्यात आलेला आहे आणि 12चा देखील लवकर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचा देखील रिझल्ट पहा आता कधी लागणार. या ठिकाणी जर तुम्ही आलात, ठीक आहे, 2023वरती, तर पहा रिझल्ट डेट या ठिकाणी तुम्ही 12 जून दाखवत आहे, 12 जून. तर यामध्ये तुम्हाला 5 दिवसाचा मायनस म्हणजे 6 जून, मी या ठिकाणं एक माझ्या अंदाजानुसार 6 जून ते 10 जूनच्या आतमध्ये तुमचा रिझल्ट 100% लागणार. ठीक आहे. मी एक या ठिकाणी न्यूज देखील पाहिलेली आहे, हीच तारीख त्याच्यात तर दाखवली होती की 10 जूनला लागणार आहे, पण मी एक 6 जून ते 10 जून या ठिकाणं तुम्हाला एक टास्क दिलेले आहे, तोपर्यंत वेट करायचा. आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे रिझल्ट कसा पाहावा, रिझल्ट कधी लागणार आहे परत एकदा, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, की तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की CETचे जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर आपल्या चॅनलवर बॅच स्टार्ट होणार आहे CETसाठी. आणि तुम्ही जर आता या ठिकाणी ॲडमिशन वगैरे कॅपराऊंड फॉर्म भरणार आहात तर त्याची देखील माहिती या ठिकाणी आपल्या चॅनलला राहणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, तुमचा फायदा होणार आहे. धन्यवाद.